एका मेणबत्तीपासून आपण अक्षरशः 100 दिवे बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण खूप सारे तुपातले दिवे बनवणार आहोत। दिवाळी अगदी तोंडाशी आली आहे, सगळ्यांची साफसफाई झाली असेल, कोणी तर फराळाला सुरुवात सुद्धा केली असेल। पण आपण सगळ्या गोष्टी करतो, पण कुठेतरी तुपातले दिवे मात्र मार्केटमधून जाऊन विकत घेऊन आणतो। पण तुम्हाला मार्केटमधून तुपातले दिवे विकत आणायची गरजच नाही, फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही हे तुपातले दिवे घरच्या घरी बनवू शकता आणि तेही खूप सारे, आणि तेही फक्त एका मेणबत्तीचा वापर करून। तो कसा, सगळं काही इन डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुमचे पैसे सुद्धा वाचवणार आहे, तुमची मेहनत सुद्धा वाचवणार आहे, आणि लहान मुलांना जर तुम्हाला काही टास्क द्यायचा असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही हे गोष्ट शिकवू शकता। तर चला, कोणताही उशीर न करता या दिवाळीसाठी मस्त असे आपण तुपातले दिवे कसे बनवायचे ते बघूयात। सर्वप्रथम आपल्याला काही बेसिक गोष्टींची काळजी घ्यावी लागेल। कोणी फक्त अगदी तुपातले दिवेच बनवतं, कोणी फक्त वनस्पती घी म्हणजे डालडाचा वापर करूनच दिवे बनवतं, तर कोणी दोन्हीही वापरून दिवे बनवतं। तर हे टोटली तुमच्यावरती आहे, तुम्हाला किती दिवे बनवायचे। जसं मी सांगितलं, एका मेणबत्तीपासून आपण 100 दिवे बनवू शकतो, तर सेम पद्धतीने आपण तसंच फॉलो करणार आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। फॉर एक्झाम्पल, तुम्ही ही वाटी घेतली, एक वाटी जर तुम्ही तूप घेतलं असेल तर तुम्हाला याच वाटीने अर्धी वाटी वनस्पती घी घ्यायचं आहे। जर तुम्हाला दोन्हीही कॉम्बिनेशन करून बनवायचं असेल तर तुपाचं प्रोपोर्शन जास्त असायला हवं वनस्पती घीपेक्षा, आणि फक्त वनस्पती घी बनवायचं असेल तर ते तुमच्यावरती आहे। तुम्ही फक्त वनस्पती घी जेवढे तुम्हाला दिवे बनवायचे तेवढं तुम्ही घेऊ शकता, किंवा फक्त तुपाचा वापर करायचा असेल तर फक्त तुपाचा वापर करून तुम्हाला जेवढं वाटीभर, 1 वाटी 2 वाटी घ्यायचं त्या हिशोबाने करू शकता। आता मी फक्त इकडे तुम्हाला काही सॅम्पल म्हणून इकडे करून दाखवणार आहे। 100 दिवे फक्त एका मेणबत्तीचा वापर करून कसा बनवायचा तेही तोंडी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे। 2 मोठे चमचे मी इकडे घेतलेला आहे तूप, त्यानंतर मी जेवढं तूप घेतलेलं आहे तेवढंच जे आहे माझ्याकडे वनस्पती घी होतं, तर ते मी घेतलेलं आहे। इकडे तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता। तुम्हाला ज्याच्यामध्ये हे बनवायचं आहे डायरेक्टली तुम्हाला त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे। हे जे काही दिवे आहेत हे तुम्ही दिवाळीच्या आधी नक्की बनवून बघा, म्हणजे दिवाळीला तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत नक्की टाईम स्पेंड करायला खूप सारा टाईम मिळेल, आणि तुम्हाला फक्त हे दिवे तुमच्या दिव्यांमध्ये ठेवायचे आणि दिवे लावायचे आहेत। त्यामुळे ही ट्रिक नक्की आजमावून बघा। इकडे 2 ते 3 आपल्याला कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत, टोटली ऑप्शनल आहे, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल, पण जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा कापूरचा एक सायलेंट असा सुगंध दरवळतो, त्यामुळे मी कापूरचा वापर केलाय। आता इकडे घ्यायची आपल्याला एक मेणबत्ती। एवढ्या सोल्युशनसाठी फक्त एवढा तुकडा पण काफी होता, पण जर तुम्हाला 100, 200, 50 असे दिवे बनवायचे असेल तर फक्त एक मेणबत्ती तुम्हाला टाकायची। भलेही तुम्ही तुपाचं किंवा डालड्याचं प्रमाण कितीही घ्या, एक मेणबत्ती सफिशियंट आहे, पण आपल्याला मेणबत्ती मात्र टाकायची। कारण जर आपण हे रूम टेम्परेचरवरती ठेवलं तर आपण मेणबत्ती वापरल्या कारणामुळे याने जे आहे ते मेल्ट होत नाही। फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं आणि फक्त तुपाचे बनवले तर ते आपल्याला फ्रीजरमध्येच ठेवावं लागेल, बाहेर ठेवलं तर ते मेल्ट होतील। त्यानंतर तुम्ही कशामध्ये सेट करू शकता, तर जे आपला आईस ट्रे असतो त्याच्यामध्ये सेट करू शकता, किंवा मग आपल्याकडे सिलिकाचे जे आहे वेगवेगळे चॉकलेटचे मोल्ड असतात त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता। काहीच तुमच्याकडे नसेल तर आपल्याकडे ज्या औषधांच्या बाटल्या असतात त्यावरती जे झाकण असतं त्याचा वापर सुद्धा करू शकता, किंवा ज्या पाणी पिण्याच्या बॉटल्स आहेत छोटे जे झाकणं तुमच्याकडे असतील ना त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सेट करू शकता, काहीही वापरू शकता। त्यानंतर अशा वाती घ्यायच्या आहेत। ह्या वाती कशा बनवायच्या यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे, मी या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ नक्की टाकेल, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक आहे। आता एकदम मंद आच करायची आणि मंद आचेवरती आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे। एकदम जबरदस्त बनतं। आणि हे जे काही तुपातले दिवे आहे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, ती कशी तर मी समोर सांगणार आहे। आपल्याला ही जी काही मेल्ट होण्याची प्रोसेस आहे ही 2 पद्धतीने करू शकतो। एक, तुम्ही डायरेक्टली मंद आच करून अशा पद्धतीने हे मेल्ट करून घेऊ शकता। दुसरा म्हणजे डबल बॉयलर मेथड। डबल बॉयलर मेथड म्हणजे एखादी मोठं असं पातेलं घ्यायचं, त्यामध्ये पाणी टाकायचं
आणि त्यावरती त्याची जी काही वाफ निघेल त्यामध्येच हे जे आहे मेल्ट होऊन जाईल। अशा पद्धतीने डबल बॉयलर जी आपण चॉकलेट मेल्ट करण्यासाठी जी पद्धत वापरतो ना, डबल बॉयलर मेथड, त्या मेथडनी सुद्धा तुम्ही हे करू शकता। अगदी तुमच्यावरती आहे। जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात बनवत असाल तर तुम्ही डबल बॉयलर मेथडचा वापर करू शकता। मेणबत्तीचा जो काही धागा होता तो आपल्याला इकडे काढून घ्यायचा। आपलं इकडे हे सोल्युशन तयार झालं आहे। आता आपल्याला पटापट जी आहे ही प्रोसेस करायची आहे। आता हे जे काही आपलं मिश्रण आहे दिव्यांचं हे पूर्ण आता याच्यामध्ये मी टाकत आहे। ॲल्युमिनियम फॉईलचे दिवे जे आहे छोटे छोटे करून सुद्धा तुम्ही करू शकता। अगदी ॲल्युमिनियम फॉईल सेट करून छोटे छोटं करायचं पॉकेट आणि त्यामध्ये सुद्धा करू शकता। जे सिलिकाचे मी तुम्हाला मोल्ड सांगितले ते तर उत्तमच आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट शेप असतात ना, तर ते पण दिसायला खूप सुंदर दिसतात। जे तुमच्याकडे असेल त्याचा वापर तुम्हाला करायचा आहे। आता हे टाकल्याबरोबर आपल्याला लगेच वाती यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत। तुमच्याकडे जर फुलवात असेल तर तुम्ही डायरेक्टली छोट्या छोट्या फुलवात यामध्ये टाकू शकता। फुलवात कशी बनायची त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बघितलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली जाऊन बघू शकता। अशा पद्धतीने वात तुम्ही यामध्ये टाकू शकता किंवा मग एखाद मिनिट जाऊ द्या आणि त्यानंतर वात तुम्ही टाका। अगदी मधोमध वाद होईल, पण फुलवात ठेवली तर मग कशी मधोमध फुलवात होते। तुम्हाला जी वात टाकायची ती वात तुम्ही यामध्ये टाकू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ नाही आवडला डिसलाईकसुद्धा करू शकता। फेसबुकवर बघत असणार तर लाईक करा आणि पटकन फॉलो करा। आणि हो, तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। तर अशा पद्धतीने आपण सगळ्या वाती यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। आता हे खरं तर रूम टेम्परेचरवरती सुद्धा सेट होतं, पण तुम्हाला पटकनचं करायचं असेल तर तुम्ही हे डायरेक्टली फ्रीझरमध्ये ठेवा। 10 मिनिटामध्ये हे सेट होऊन जातं। फक्त चेक करायचं, एकदा वरचा सरफेस बघायचा की हे काही असं निघत तर नाही आहे ना। जर ते व्यवस्थित असं ओलसर वाटलं तर पुन्हा ठेवायचं, पण 10 मिनिटं सफिशियंट आहेत। 10 ते 15 मिनिटं लागू शकतात। आता हे कसं काढायचं चला बघूयात। बघा दिवा किती छान पद्धतीने निघला आहे। पटकन सांगते, याच्यातून काढायचं म्हटलं तर थोडीशी भीती वाटते की हे कसं निघेल, तर चाकू घ्यायचा आणि त्याचे कॉर्नर फक्त अशा पद्धतीने लूज करून घ्यायचेत। खूप अलगदरित्या तो जो काही दिवा आहे तो पटकनचा बाहेर येतो। हे बघा या पद्धतीने। आणि आपले दिवाळीसाठीचे तुपातले दिवे इकडे तयार झालेले आहेत मंडळी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। आता जर तुम्ही इथे सिलिका मोल्ड वापरलं असेल तर तुम्हाला फक्त खालून वरती करायचं आहे आणि खूप इझिलीरित्या ते सिलिका मोल्डमधून निघतं। आणि जर तुम्ही बॉटलचे झाकण वापरले असेल तर ते फक्त आपल्या हातावरती रोल करायचे, खूप अलगदरित्या ते सुद्धा निघून जातात। आणि अशा पद्धतीने आपले दिवे सगळे तयार झाले। आता हे दिवे सेट कसे करायचे किंवा ठेवून कसे द्यायचे, तर अशा पद्धतीने हवाबंद डब्यामध्ये जर तुम्ही मेणबत्तीचा वापर केला नसेल तर अशा पद्धतीने फ्रीझरमध्ये ठेवा। आणि रूम टेम्परेचरवरती तुम्ही ठेवलं तरी चालेल जर तुम्ही मेणबत्तीचा वापर केला असेल, कारण दिवाळीमध्ये भरपूर थंडी असते। सो हे अगदी तुमच्यावरती आहे। सो अशा पद्धतीने आपले तुपातले दिवे तयार झाले आहेत। चला आता हे कशा पद्धतीने लावायचे ते सुद्धा मी दाखवते। खूप वेळ हे दिवे राहतात आणि आपल्याला काय फक्त दिवाळीमध्ये अशा पद्धतीने दिव्यामध्ये दिवे हे ठेवायचे आहेत आणि लावायचे आहेत। जबरदस्त आहे। नक्की तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना नक्की आवडेल। आणि दिवाळीच्या आधी जसं तुम्ही फराळ बनवता, घराची साफसफाई करता, तशाच पद्धतीने ही सुद्धा प्रिपरेशन नक्की करत जा, म्हणजे जेणेकरून फराळ बनवण्यासाठी किंवा आपल्याला सजण्यासाठी भरपूर टाईम मिळेल, फॅमिलीसोबत एन्जॉय करण्यासाठी भरपूर टाईम मिळेल। सणवार म्हणजे फॅमिलीसोबत एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणंसुद्धा आलं आणि सगळ्यांसोबत एन्जॉय करणंसुद्धा आलं। त्यामुळे ही दिवाळी अशा पद्धतीने तुपातले दिवे बनवून नक्की सेलिब्रेट करा। आणि अशा पद्धतीने आपले तुपातले दिवे इकडे तयार झालेले आहेत। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा। आणि हो मंडळी, तुम्ही जर तुपातले दिवे हा व्हिडिओ बघून बनवले असेल तर मला इंस्टाग्रामवरती फोटो पाठवायला बिलकुल विसरू नका। चला मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार। वाती कशा बनवायचा याचा व्हिडिओ आता तुम्हाला शेवटी ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार। धन्यवाद।